सगळ्यांना आत्मवंदन. खूप स्वागत आहे सगळ्या माझ्या कुटुंबियांचं आजच्या सत्रामध्ये. मी खूप खूप हृदयापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. आणि आपण बघता बघता सगळेजण 7व्या आठवड्यामध्ये पोहोचलो आहोत. एक आठवडा आपण सगळ्यांनी मध्ये ब्रेक घेतला होता, थोडं थांबलो होतो, जेणेकरून आपण आधीच्या आठवड्याची थोडी रिव्हिजन करावी किंवा स्वतःला थोडा वेळ द्यावा. आणि मला युट्यूब वरून जे सगळे मास्टर्स उशिरा जोडलेत आपले सदस्य कुटुंबामध्ये, जे नवीन येत आहेत युनिफाईडच्या या जर्नीमध्ये, ते सगळेजण इतकं हृदयापासून हा अभ्यासक्रम करत आहेत. खूप आनंद होतोय की बाबाजी अ, एकेकांना मार्ग दाखवत या प्रवासामध्ये जोडतायत. प्रत्येक जण मला मेसेज करून फोन करतात काही जण आणि सांगतायत की त्यांना कसा आनंद होतोय युनिफाईडचा अभ्यासक्रम करताना. ते आपल्यासोबत लाईव्ह बरेच जण नाहीयेत, कारण ते उशिरा जॉईन झाल्यामुळं ते पहिल्यापासून हा प्रवास करतायत. तर आपलं जे कुटुंब आहे युनिफाईडचं बघा, बाबाजींचं जे आपलं कुटुंब आहे ते वाढतंय. आणि ज्या लोकांना हे हृदयातून ती एक ओढ आहे आत्मसाक्षात्काराच्या मार्गाची, किंवा हृदयातून त्या सगळ्या गोष्टी करायच्यात, ती लोक युट्यूबवर जाऊन पहिल्यापासून व्हिडिओ बघून एक एक चॅप्टर समजून घेत त्याचा सराव करतायत. तर खूप आनंद होतोय की आपल्या कुटुंबामध्ये अशी लोक आहेत की जी स्वतःहून, कुणी मागे छडी न घेता स्वतःहून या गोष्टी करतायत. आणि ती एक ओढ आहे, त्याशिवाय हे इथं येऊन हे व्हिडिओ बघून हे करणं थोडंसं अवघड आहे. की आपल्याला कुणीतरी सांगणं गरजेचं असतं की तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, किंवा कोणीतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असती. पण आता जे आपले कुटुंबीय आपल्याशी जोडले चाललेत, जसे एक युट्यूबचे आपले एक सर आहेत, ते आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देखील नाहीयेत. मला असं वाटतं त्यांचं आडनाव गावस्कर असं आहे, असं मला नीटचं लक्षात येत नाहीये. त्यांच्या कमेंट मी वाचत असते युट्यूबला. तर ते सर एकूण एक सगळे व्हिडिओ, आपले सगळे धडे बाबाजींचे जे आहेत, जे शिकवलं जात आहे आपल्याकडनं, आणि बाबाजींना जो संदेश द्यायचा आहे तो त्यांच्या डायरेक्ट हृदयात उतरतोय, हे दिसतंय क्लिअरली. कारण प्रत्येक व्हिडिओवर त्यांच्या ज्या कमेंट असतात ते सांगतात की हे आणि मध्ये त्यांनी कमेंट पण टाकली होती की प्रेम आणि प्रकाश. तर ते सगळे त्या प्रेमामध्ये आणि प्रकाशामध्ये बाबाजींचे येत आहेत, हे बघून खूप आनंद होतोय की बाबाजी प्रत्येक आपल्या सोल फॅमिलीला, हे लोक आपल्याला आत्ताच भेटतात असं नाहीये, आपण सगळे आत्ताच भेटलोय असं नाहीये. तर आपण अनेक जन्मांपासून आपण एकत्र आहोत. आणि ही ती वेळ आहे ज्यावेळेस आपण सगळे एकमेकांना पुन्हा भेटतोय. तर अशी ती वेळ आहे. कदाचित आपल्याला त्या गोष्टी आत्ता समजणार नाही की, पण हे आपण ओळख आहे. आणि हे आपलं काहीतरी आहे, एक बंध, ऋणानुबंध, जो आपण आत्ता ह्या वेळेला, वयाच्या ह्या वेळेला आपण सगळे एकत्र येतोय. कुठल्या तरी माध्यमातून आपण जोडले जातोय, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल. पण बरोबर आपली सगळी जी आत्मकुटुंब आहे, सोल फॅमिली, ती बाबाजी बरोबर आपल्या सगळ्या मोतींना एकत्र बांधतायत एका माळेमध्ये. आणि हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की जेव्हा युनिफाईड पूर्ण होईल आपला जर्नी 6-7 महिन्याचा, आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये झालेले बदल अनुभव करत असू आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये, तेव्हा आपल्याला हे जाणवेल की ही सगळी लोक कशी आणि कुठून आपल्याशी जोडली गेली. तर खूप आनंद वाटतो की सगळेजण स्वतःहून हा जर्नी आपल्या आयुष्यात मला बदल करायचा आहे ह्या विचारांनी स्वतःहून सगळेजण वाचतायत, पुढे येतायत, युट्यूबचे व्हिडिओ बघतायत, सांगतायत पहिल्यापासून. तर हेच आहे की परिवर्तन. हेच आहे की प्रत्येक जीव असा उठतोय त्या झोपेतून, जागृत होतोय आणि म्हणतोय मला बदल करायचा माझ्या आयुष्यात. मला त्या ईश्वरी गुणांमध्ये जायचंय. आणि जेव्हा तो आतून एक विचार येतो त्यावेळेसच हे घडतं. तर त्यासाठी सुद्धा ती गरज असते काहीतरी, एक कुठून तरी एक धक्का बसण्याची, एक आपल्याला एक म्हणतो ना आपण जसं टोचणी बसण्याची. त्यावेळेसच आपण असे आतून प्रश्न उठतात. आणि मग जेव्हा प्रश्न उठतात त्याची उत्तरं कुठल्यातरी मार्गाने, जसं युनिफाईड आपल्या आयुष्यात आलं, अशा कुठल्याही मार्गाने ती उत्तरं आपल्या समोर येतात. पण गरज असते ती प्रश्न उठण्याची आतून. जर सगळं चांगलं चाललं असेल तर आपल्याला ते प्रश्न पण येणार नाहीत. त्यामुळे आभार माना त्या दुःखाचे, त्या संकटाचे, जे आपल्या आयुष्यात आलं. कारण त्यामुळेच आपण इथं आहोत. आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यात बदल सुरू झाला. नाहीतर आपण तेच रखडलेलं, तेच कंप्लेंट घेऊन, तक्रारी घेऊन आपलं आयुष्य चालू असलं असतं. पैसा मिळतोय, रोजचं जेवण जेवतोय, आपण जगतोय, ह्याला अर्थ नाहीये. पशु समान आपण म्हणतो ते आयुष्य. की मानवी देहात आल्याचा फरक काय आहे मग? तसं तर मग पशुही जगतात. मग आपण जे वेगळं आपलं शरीर घेऊन आलोय, आपली बुद्धी घेऊन आली,
त्याचा मग त्याच्या दोन्हीमध्ये फरक काय? तर हाच फरक आहे की या बुद्धीने, या हृदयाने, ज्यामध्ये प्रेम वाहतंय, त्या हृदयाला जागृत करून मी माझ्या आयुष्यामध्ये ते कसं उतरून माझं आयुष्य कसं सार्थकी लावू, या जन्माला मी जी आली आहे शरीरामध्ये, त्याचा हेतू काय समजला मला, त्याप्रमाणे मी जगायला सुरू झाले, की खरं ईश्वरी प्रतिमेत जगणं, तर ते खरं जगणं. नाहीतर मग आपण आहे आणि जे इतर प्राणी आहेत, ज्यांच्यामध्ये हे बुद्धी नाहीये, जी माणसाला मिळालेली, त्यामध्ये काही फरक राहत नाही. तर तो फरक आपल्याला आता दिसतो, की कसं आहे ईश्वरी प्रतिमेत जगणं. आणि ह्यासाठी आपला आत्मा, जसं बाबाजींनी सांगितलं, की तो आतुर आहे. तो वाट बघतोय, की कधी हे सगळे जीव जागे होतायत, यांच्यामध्ये कधी तो स्पार्क येतोय, कधी तो प्रश्न यांच्या मनात उठतो आणि कधी हे माझ्या रूपामध्ये माझ्याकडे येतात. ह्याची वाट बघतोय तो अनेक जन्म झाले. तर आपल्याला हा जो युनिफाईडचा जो हा जर्नी आहे, एकीकृत करण्याचा बाबाजींचा हा जो प्रवास आहे, हा प्रकाश आहे. या प्रकाशामध्ये आपलं सगळं अंधार जो भरलाय ना, विचारांचा अंधार, आपल्याला जे शिकवलं गेलंय आतापर्यंत, जे सांगितलं गेलंय, ज्या विश्वास आपण जगतोय ते घेऊन, त्या सगळ्यातला अंधार आपला बाहेर निघतोय. आणि आपण किती ईश्वरी आहोत आणि ईश्वर कुठे शोधतोय आपण? जसं काल आपण सत्रामध्ये बोललो, की आपण ईश्वराला खूप लिमिट करून ठेवलंय. हे म्हणजेच ईश्वर, हे म्हणजेच ईश्वर. पण तसं जर असलं असतं तर भक्त प्रल्हादानी भिंतीतून हरी बाहेर काढला नसता, की तू इथे प्रकट हो. त्याप्रमाणे चराचरात कणाकणात ईश्वर आहे, हे आता आपल्याला 7व्या धड्यात समजणार आहे. तर बाबाजींच्या ह्या धड्यामध्ये खूप खोलवर काही खुलासे होतील. त्यामुळे कृपया आपण आत्तापर्यंत जे काही ऐकलंय, वाचलंय, शिकलोयत आपण, ही सगळी पाटीकोरी करून बसा. युनिफाईड हा पूर्णच प्रवास आपल्याला सगळं जे काही शिकलंय आत्तापर्यंत ते कोरं करायला सांगतो. तर जसं मी पहिल्याच सत्रामध्ये आपण हे बोललोय, की अनेक सत्य आपल्या समोर येतील. अनेक सत्य अशी असतील, की ज्याच्यावर आपला विश्वास बसणार नाही. जसं आपण 6व्या धड्यात बघितलं, सत्यासहित क्षमा करणे. त्याच्यामध्ये आपण बघितलं, की कशा आपणच आपले अनुभव लिहून आणतो. तर हा असं असं सत्य होतं, की कुणालाही खरं वाटणार नाही. जितकी दुःख आपण बघतोय आणि 7वा धडा अशाच पद्धतीचं एक मोठं सत्य आपल्या समोर घेऊन येणार आहे. त्यामुळं ह्या प्रवासाला खूप प्रणाम, खूप प्रेम आणि प्रकाश आणि बाबाजींच्या युनिफाईडला हे आपल्या आयुष्यात अगदी योग्य वेळी आलंय, ज्यावेळी आपल्या पृथ्वीवर एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन होतंय. पृथ्वी एका मोठ्या परिवर्तनामध्ये जातीये आणि तिच्यासोबत आपण सगळे पृथ्वीवासी एका मोठ्या बदलाकडे चाललोय. आपल्या आयुष्यातला बदल, आपल्या विचारांमधला बदल, आपल्या भावना, आपल्या हृदयातला बदल आणि आपल्या एका व्हायब्रेशनल लेव्हलला, फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्या सगळ्यांच्या बदल जो होतोय, त्यासाठी युनिफाईड आत्ता ह्या क्षणाला खूप गरजेचं आहे, जे आपल्या आयुष्यात आलेलं आहे. तर महावतर बाबाजी, पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांची उच्च स्व, ब्रह्मांडातील सर्व दिव्य असेंडेड आणि ऍस्ट्रल मास्टर्स, सगळे प्रकाशाचे रूप, सगळे लाईट बीन्स, सगळ्या दिव्य शक्ती, एनर्जी, तुमच्या आतल्या सगळ्या ईश्वराला प्रणाम करत आपण आजच्या धड्याची सुरुवात करू. अगदी काही सेकंद डोळे मिटून आपल्या हृदयावर या. एक मोठा श्वास घेत हळूवार आपल्या तोंडाने हा श्वास बाहेर सोडा. आपल्या छातीच्या मधोमध आपले श्वास जाणवत आहेत का बघा. फील करा आपल्या श्वासांना. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे या क्षणाला. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच रूपात बनला आहात. तुम्ही प्रेम आणि प्रकाश आहात. तुम्ही आता स्वस्थ आहात. तुम्हाला भीती वाटत नाही. तुम्ही सगळेजण
अगदी शांतपणे तुमच्या आदर्श स्थानी जा. मी तुम्हाला खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते की या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. आणि माझी आभा माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. आपल्या हृदयातून आपल्या उच्च आत्म्याला खूप प्रेम पाठवा. आभार माना या सर्व ज्ञानाबद्दल, या प्रकाशाबद्दल. महाअवतार बाबाजी, पितामह, पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, इष्ट देवता, आपले श्रद्धास्थान जे असतील, जी देवता आहे, कुलदेवता, आपले आई वडील, आपली वास्तू, आपलं शरीर, या सगळ्यांचे आभार मानू. संपूर्ण ब्रह्मांडाला आपण आपल्या हृदयातून प्रेम आणि प्रकाशाच्या लहरी पाठवू. आपल्या हृदयातून ही सगळी ऊर्जा बाहेर जाते असा अनुभव करा की माझ्याप्रमाणेच जी काही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेली रूप या पृथ्वीवर, या ब्रह्मांडात आहे, त्या सगळ्या प्रकाशाच्या रूपांना मी आत्ता या क्षणाला खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते, जे त्याच परमात्म्यापासून बनलेली रचना आहे. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम पाठवते, प्रकाश पाठवते. आणि आपण सगळेजण पुन्हा या सत्रामध्ये येऊ. आपल्याकडे 40 मिनिटाचं लिमिट असतं, त्यामुळं थोडी गडबड मला करावी लागते आणि मी 2-3 मिनिटं त्यासाठीच थोडंसं उशिरा जॉईन होते, जेणेकरून ज्यांना थोडंसं लेट होणार असतं ते पण लाईव्ह मध्ये सुरू करू शकतात. तर मी स्क्रीन शेअर करते. हा, आज कुणाला वाचन करायची इच्छा आहे? मी वाचू शकते का? वाचू? हो चालेल, गायत्री तू वाच. सर्वांना आत्मवंदन. धडा 7वा आठवडा. विचारांमध्ये सुधारणा करणे. प्रत्येक निर्मितीची सुरुवात एका विचाराने होते. कोणत्याही गोष्टीचा विचार हा प्रत्यक्षात ती गोष्टच असते, पण तो विचार फक्त अगदी सूक्ष्म कंपन पातळीवर असतो. विश्वातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही ईश्वराच्या निर्मितीबद्दलच्या विचारामधून झाली. तुम्ही सर्वात मूलभूतरित्या ईश्वराचा एक विचार आहात. खरं तर संपूर्ण सृष्टी ज्या विचाराने बनली आहे, अशा त्या अद्भुत परिपूर्ण विचाराचा तुम्ही एक अंश आहात आणि त्यामुळे तुम्ही संपूर्ण आहात. ईश्वराचा तो विचार अविभाज्य आहे, ज्याने संपूर्ण सृष्टीला जन्म दिला. त्याच्या एका विचारात ब्रह्मांड, अणु आणि आत्म्याची संपूर्ण रूपरेषा, ब्लूप्रिंट समाविष्ट झालेली आहे. तर आपण आता विचारांमध्ये सुधारणा करणे या धड्याची सुरुवात केली. विचारांमध्ये सुधारणा कुणाच्या विचारांमध्ये? आपल्या विचारांमध्ये. हा, जसं तुम्हाला आठवत असेल, आपण युनिफाईड जेव्हा पहिला धडा सुरू केला होता, तेव्हा बाबाजींनी एक सत्य आपल्याला तिथे सांगितलं होतं की हा अभ्यासक्रम आपल्याला काहीच शिकवत नाही. हा अभ्यासक्रम आपल्याला काहीही शिकवत नाही. का? कारण बाबाजी म्हणतात की तुम्ही सगळेजण परिपूर्ण आहात. तुम्हाला काही शिकायची गरज नाहीये, तुम्हाला सगळं माहितीये, ते ज्ञान ऑलरेडी आपल्या आत आहे. मग आपण काय करतोय या अभ्यासक्रमामध्ये? आपण केवळ आठवतोय. ज्या गोष्टींचं आपल्याला विस्मरण झालंय, त्या गोष्टी केवळ आपण आठवतोय पुन्हा एकदा. ह्या अभ्यासक्रमाच्या म्हणण्यानुसार, बाबाजींच्या सत्यानुसार आपल्याला हे सांगण्यात येते की तुम्ही परिपूर्ण आहात. तुमच्यामध्ये ते सगळं
फीड केलेलं आहे एखाद्या रेसिपीला बनवण्यासाठी जे लागतं, केवळ आपण आता ते सगळं आठवतोय. त्यामुळं आपण केवळ या अभ्यासक्रमामध्ये आपले विचार सुधारणार आहोत. जे विचार आपले नाही आहेत ते बाहेर टाकणार आहोत, जे विचार आपले आहेत ते घेणार आहोत. आणि ते विचार कोणते? ईश्वराचे विचार. का? आपण सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय. जो ईश्वर आहे आपण इथे आहेत. आपण त्याच्या प्रतिमेत बनलेलो आहेत. मग त्याचे सगळे विचार आपल्यात आलेत, कारण आपण त्याच्यापासूनच आलेलो आहे. म्हणून बाबाजी म्हणतात की तुमच्यामध्ये ईश्वराचे सगळे गुण आणि विचार आहेत. मग तुम्हाला कशाची काय गरज आहे शिकण्याची? तुम्ही सगळे ऑलरेडी शिकून सवरून इथे आलेले आहात. फक्त जे काही विसरलोय आपण ते आपण ह्या अभ्यासक्रमात आठवतो. आता हा जो 7वा धडा आहे तो आपल्याला तेच सांगतोय की विचारांमध्ये सुधारणा कशी करायची याबद्दल इथं दिलेलं आहे. पहिला जो पॅरेग्राफ आहे तो बघा की किती छान दिलं ह्याच्यामध्ये, की प्रत्येक निर्मितीची सुरुवात ही एका विचाराने होते. कोणत्याही गोष्टीचा विचार करणं हे म्हणजे प्रत्यक्षामध्ये ती गोष्ट आहे. पण तो विचार आपल्याला दिसत नाही. म्हणजे ती गोष्ट बनलेली दिसत नाही, कारण ती सूक्ष्म कंपन व्हायब्रेशनल लेवलला असते. आता ह्याचा अर्थ असा आहे, आपल्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा कुठलीही गोष्ट निर्माण करताना एखादा विचार बाहेर टाकतो आपण. मला ह्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये कुठेही ऍडमिशन पाहिजे, मला आज हे बनवायचंय, मला आज माझ्या करिअरमध्ये हे पाहिजे. जे काही आपल्या आयुष्यामध्ये आपण निर्माण करतो, मिळवतो, तयार करतो, जे काही अचीव्ह करतो, ज्याला आपण यश म्हणतो किंवा ज्याला आपण दुःख म्हणतो, तो अनुभव असेल, हे सगळं जे काही निर्माण झालेलं आहे ना, ते एका विचाराने झालेलं आहे. एक व्हायब्रेशन असं बाहेर गेलेलं आहे, ज्यातून त्याची निर्मिती झाली. सुख असेल किंवा दुःख असेल. कोणत्याही गोष्टीचा विचार हा प्रत्यक्षात तीच गोष्ट आहे. आपण विचार केला म्हणजे कर्म तयार केला आपण म्हणतो, की विचारांनी आपण विचार सुद्धा कर्मामध्ये येतात असं आपण ऐकायचो. तर विचार करणं म्हणजे खरोखर ती गोष्ट निर्माण करणं असंच आहे. पण ती अगदी सूक्ष्म स्तरावर असते. अजून ती आपल्या ह्या आयुष्यात दिसत नाही. म्हणून आपल्याला वाटतं ते निर्माण झालेलं नाहीये. पण एक विचार बाहेर गेला की तो काही ना काहीतरी निर्माण करतो. अनिमंत्रित प्रभावांचा सामना करणे, 5वा धडा, की प्रत्येकाचे विचार काही ना काहीतरी निर्माण करतात. आठवतंय तुम्हाला? हे आपण बोललो होतो. हेच इथं सांगितलंय की तुम्ही जो काही विचार बाहेर टाकताय तो काहीतरी निर्माण करतोय. हा, विश्वातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही ईश्वराच्या निर्मितीबद्दलच्या विचारामधून झाली आहे. कणाकणात ईश्वर आहे, चराचरात ईश्वर आहे, हे जे आपण ऐकलेलं आहे अनेक वेळा, अनेक सत्संगामध्ये, अनेक कीर्तन, प्रवचन, सगळ्यामध्ये तेच वाक्य इथे लिहिलंय की विश्वातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही ईश्वराच्या निर्मितीबद्दलच्या विचारातून झाली. कुठलाही एक झाड असेल, एक फूल असेल, फळ असेल, हे प्रत्येक निर्मिती जी आहे ना, ती ईश्वराने जो विचार केलेला होता त्याच्याबद्दल, की हे असं असं आपण करू. उन्हाळ्यामध्ये आपण आंबा असं काहीतरी फळ आणू त्या सीझनला, हिवाळ्यात ही फळं असतील. हे सगळं जे आहे प्रत्येकाची रचना त्यानुसार ईश्वराने केलेली, की ह्या वेळेमध्ये आपण ह्या प्रकारची निर्मिती करू. फूल जरी असेल, पान जरी असेल, पानांचे आकार असतील, आता तुम्हाला ते सगळं लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीच्या मागे ईश्वराचा विचार आहे. म्हणून कणाकणात, चराचरात ईश्वर आहे. तुम्ही सर्वात मूलभूतरित्या ईश्वराचा एक विचार आहात. खरं तर संपूर्ण सृष्टी ज्या विचाराने बनली अशा त्या अद्भुत परिपूर्ण विचाराचा तुम्ही एक अंश आहात. आता सगळं सृष्टीचं जे काही आहे, एक एक रचना ईश्वराच्या विचाराने बाहेर टाकली गेली. म्हणजेच आपण सुद्धा कोण आहोत? त्याची रचना आहोत. आपण मानतो ना की आपल्याला कोणीतरी बनवलंय, कुणीतरी क्रिएटर आहे या शरीराचा, या मनाचा, या चेतनेचा. आपण त्या मूळ चेतनेतून बाहेर आलो. मग आपल्या सुद्धा जे आहे रचना, ती त्या ईश्वराच्याच विचाराने झालेली आणि त्या मूळ विचाराचाच आपण एक अंश आहोत. जीव, परमात्म्यामधून वेगळा झालेला जीव. आणि त्यामुळं आपण सुद्धा संपूर्ण आहे. ह्याचं उदाहरण जर आपण बघायला गेलो, की जरी आपण त्याचे एक अंश असलो तरी सुद्धा आपण संपूर्ण आहोत. ह्याचं उदाहरण तुम्हाला आठवत असेल, आपण एकदा बोललो होतो की पाणी हे समुद्रातलं असेल, नदीतलं असेल, तलावातलं असेल किंवा आपल्या घरातल्या माठातलं असेल. पाणी हे तत्व जरी कुठेही तुम्ही त्याला साठवा, पण ते तत्व पाणी हे तसंच आहे, सत्य आहे ते.
ते बदलत नाही. ते घाण असेल, चांगलं असेल, स्वच्छ असेल, फिल्टर मधलं असेल, जे काही असेल त्याचं रूप, पण त्याचा जो अंश आहे तो पाण्याचाच अंश आहे त्याच्यामध्ये. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा जरी वेगवेगळ्या रूपांमध्ये आलो असो, आपण वेगवेगळ्या स्त्री पुरुष या रूपांमध्ये आहोत, शरीराने वेगळे आहोत, पण तरी सुद्धा आपण त्याच ईश्वरी विचाराचा एक भाग आहोत. आपल्याला जे बनवलं गेलंय, ईश्वराने एक विचार टाकला की मला असं असं एक मानव असा बनवायचा आहे, आणि त्या विचारातून आपली रचना झाली. मॅनिफेस्टेशन, आपण ईश्वराचे मॅनिफेस्टेशन आहोत. आपण जशा इच्छा करतो आणि आपण विचारांनी अनेक गोष्टी इच्छा धरतो, आपण मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. अगदी तसेच आपण सुद्धा ईश्वराच्या विचारातून आलोय. ईश्वराने आपल्याला विचार करून बनवलंय, म्हणून आपण त्याचे मॅनिफेस्टेशन आहोत. हम्म? ईश्वराचा तो विचार अविभाज्य आहे, ज्याने संपूर्ण सृष्टीला जन्म दिला. त्याच्या एका विचारामध्ये ब्रह्मांड, अणु आणि आत्म्याची संपूर्ण रूपरेषा समाविष्ट आहे. हा धडा समजून घेताना आपल्याला काही गोष्टी हळूहळू पुढे जावं लागेल. इथं घाई करून चालणार नाही आणि पुन्हा पुन्हा हा धडा वाचावा लागेल, कारण हा खूप खोल आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याला ह्या समजून घेण्यासाठी की कसं ईश्वराच्या एका विचारामध्ये ब्रह्मांड आहे, अणुरेणूंची रचना आहे, आणि संपूर्ण आत्म्याची रूपरेषा म्हणजे ब्लू प्रिंट आपण म्हणतो की एक आत्मा म्हणून जेव्हा तो परमात्म्यापासून वेगळा झालाय, तेव्हा त्या आत्म्याचा जर्नी कसा असेल, आत्मा की यात्रा, प्रवास कसा असेल, तो काय काय शिकेल. जेव्हा तो परमात्म्यापासून वेगळा झालाय, तो कशासाठी झालाय, त्याला काय शिकायचंय, हे सगळं जे आहे ना, त्याला आपण ब्लू प्रिंट म्हणतो. म्हणजे काय, की एक सोल प्लॅन, की आत्म्याचा एक प्लॅन बनवला जातो. आपण आपल्या आयुष्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये दिवसाचं आपण प्लॅनिंग करतो, महिन्याचं प्लॅनिंग करतो, मला हे हे करायचंय, किंवा साध्या साध्या गोष्टी आपण प्लॅन करतो. इथं तर आपण एक आत्मा म्हणून अनेक जन्मांमध्ये आपण येतो, अनेक शरीरांमध्ये येतो, आणि हे सगळं आपण अनुभव करतो. मग त्याचं किती मोठं प्लॅनिंग झालं असेल. तर त्याबद्दल इथं बोललं जाते की त्याच्या एका विचारामध्ये हे ब्रह्मांड बनवलं गेलं, अणूची रचना कशी असेल आणि त्या अणुरेणूंपासून बनलेल्या प्रत्येक गोष्टीची रचना कशी असेल, हे सगळं काही त्याच विचाराचा भाग आहे. म्हणजेच आपण, आपल्या आजूबाजूला असलेली सृष्टी, हे ब्रह्मांड, आपल्यासारखी ही जी हाडामासाची माणसं रस्त्याने चालतायत, आपल्यासोबत जगतायत, ते सगळेजण त्या ईश्वराच्याच विचारातून प्रकट झालेले आहेत. हम्म? हा गायत्री, तर इथून वाचा. याशिवाय तुम्ही तुमच्या विचारांपासून जसे वेगळे नाहीत, तसा ईश्वर त्यांच्या विचारापासून वेगळा नाही. म्हणूनच तुम्ही ईश्वरासोबत एक आहात. हे समजण्यासाठी दुसरा कोणताही तार्किक मार्ग नाही. ज्या विचाराने आपल्याला निर्माण केले आहे, त्या विचारासोबत ईश्वर सुसंगत आहे, एकाकार आहे. तुमच्या सर्वात शुद्ध स्थितीत असताना तुम्ही ईश्वराचा तोच विचार आहात, म्हणून तुम्ही ईश्वरासोबत एक आहात. सर्व काही निर्माण करणारा तो एक विचार आपणच आहोत, म्हणून आपण त्या विचारांबद्दल सर्व काही जाणून घेऊ शकतो. आपण केवळ त्या विचाराचा एक भाग नसून सर्व काही निर्माण करणाऱ्या ईश्वराच्या त्या एका विचारात काय काय समाविष्ट आहे हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला निर्माण केले गेले आहे. हा, बघा, आता हे थोडस समजून घेण्यासाठी आपल्याला पण हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण इथून आपल्याला समजतं की मी का आलो या जगामध्ये. हा जो आपला नेहमीचा अनेक वर्ष झाला आपल्याला एक प्रश्न असेल, जेव्हा जेव्हा दुःख संकट आली आपल्यावर, आपण जेव्हा एकदम निराशेच्या अवस्थेमध्ये असतो, त्यावेळी आपल्याला हे प्रश्न पडतात की कशासाठी मी हे सगळं भोगायचं, का बरं मी इथं आलो, का जन्म घेतला मी, का ही सृष्टी निर्माण केली. ते गाणं आहे ना, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काय को दुनिया बनाई. हे गाणं ऐकल्यानंतर असं वाटायचं खरंच आहे, किती मोठा याच्यामध्ये विचार मांडलाय ज्यांनी मांडलाय त्यांनी, की कशासाठी बनवलं बाबा, ह्याचा अर्थ काय, कशासाठी हे आम्ही सगळं असं हे सगळं भोगत, हे सगळे असले वाईट हे जग बघत आम्ही जगतोय. असं आलं असेल आपल्या मनात किती वेळा तरी. तर त्याचं उत्तर आपल्याला या धड्यामध्ये मिळणार, की तुम्ही तुमच्या विचारांपासून जसे वेगळे नाहीत, तसा ईश्वरही त्याच्या विचारांपासून वेगळा नाही. म्हणूनच तुम्ही ईश्वरासोबत एक आहात. आपले विचार आपल्याला सोडतात का? नाही सोडत. कंटिन्यू आपण जिथं जिथं जातोय, आपलं मन, शरीर हे सगळं घेऊन जातोय.
तसेच ईश्वराचे पण विचार आहेत. जिथं जिथं ईश्वर आहे तिथं त्याचा विचार आहे. अगदी आपल्याप्रमाणे ईश्वराला बघा. मी जशी, माझं जसं अस्तित्व आहे की मी सतत विचारांमध्ये आहे, मी विचार सतत निर्माण करते. जरी आता आपण थोडेफार जागरूक झालेला असू विचारांच्या बाबतीत, आता आपण वर्तमानात राहायचा प्रयत्न करतो है ना. आपण प्रयोग सुरू केला आपल्या ग्रुपमध्ये की वर्तमानात राहायचं, 1 महिना हा प्रयोग करून बघायचा. आधी मध्ये विसरतो सुद्धा, पण जेव्हा पुन्हा आठवण येते की मी खूप भूतकाळात जाते, त्याचा पुन्हा आपण वर्तमानात येतो. तर आपल्याप्रमाणेच ईश्वर सुद्धा त्याच्या विचारांपासून वेगळा नाहीये. त्याच्यासोबत त्याचे विचार सुरू आहेत. तो जिथं जातोय त्याचे विचार त्याच्या सोबत आहेत. मग आपण ईश्वराचे विचार आहोत. ईश्वराने विचार केला, मी गायत्री त्यांना निर्माण करेन, मी प्रफुल्ल निर्माण करेन. असा कुठेतरी एक विचार आला की अशी एक व्यक्ती असेल, जर आपण उदाहरण आता असं घेतलं की एक गायत्री त्यांसारखी अशी व्यक्ती, की आपण असं एक निर्माण करू, त्याच्यामध्ये हे सगळे गुण टाकायचे आणि त्याला एक ब्लू प्रिंट द्यायची की ह्या आत्म्यांनी हे सगळं शिकायचंय. त्यावेळेस हे सगळं विचार करून त्याच्या विचारांमध्ये हे सगळं आलं की असा एक आत्मा मी तयार करेन की ज्याच्यामध्ये हे त्याचे सोल प्लॅन आहे, ह्या प्लॅन प्रमाणे तो त्याचं आयुष्य जगेल. मग त्याचा विचार बाहेर आल्यानंतर निर्मिती झाली आणि त्यानुसार आपण सगळेजण बनलोय. म्हणून आपण ईश्वरासोबत एक आहोत, कारण ईश्वर त्याच्या विचारांसोबत सतत जोडलेला आहे. मग आपण जर त्याचे विचार असू, त्यांनी विचार केलाय की एक विपुला नावाची व्यक्ती मी तयार करेन, जी हे कार्य करेल, हे दुःखाचे अनुभव येईल, हे सुख अनुभव येईल. हे सगळं जर माझ्या प्लॅन मध्ये लिहून आणलंय, तर मी आणि ईश्वर वेगळे आहोत का मग? मी तर त्याच्या विचाराने बनली. समजतंय? आणि इथं जे एक वाक्य दिलंय ना, की हे समजण्यासाठी दुसरा कोणताही तार्किक मार्ग नाही. तार्किक म्हणजे लॉजिकल, जे आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप वापरतो. खास करून ती लोक जी कशावरच विश्वास ठेवत नाही, की असं काही नाहीये. त्यांना असं वाटतं की विज्ञान हेच अंतिम सत्य आहे. पण विज्ञान अनेक गोष्टी अजूनही शोधू शकत नाहीये, की मृत्यूनंतर माणसाचं काय होतं हे अजूनही पूर्ण त्याचं एक काय म्हणू शकतो, प्रूफ देऊन, पुरावे देऊन कुठलंही विज्ञान अजून ती सांगू नाही शकत आहे, उलगडू शकत नाही की मृत्यूनंतर माणसाचं काय होतं, ह्या बुद्धीचं काय होतं, या चेतनेचं काय होतं. हे सगळं मान्य आहे की हे पंचमहाभूतांचं शरीर आहे, ते सगळं जातं, माती होती त्याची, हे सगळं ठीक आहे. पण त्याच्यानंतर काहीतरी एक त्याचा जर्नी असेल की तो तिथंच संपतं किंवा काय, ह्याबद्दल कुठलंच विज्ञान बोलू शकत नाही. त्यामुळं लॉजिकली जरी आपण ह्याचा विचार करायला गेलो तरी सुद्धा हे आपल्याला लॉजिक लावून, डोकं लावून समजणारं नाहीये. त्यामुळे अति अनालिटिकल लॉजिकल माइंड आपण जिथं लावायला जातो, त्या मार्गाने सुद्धा हे आपल्याला समजणार नाहीये. हे असंच आहे, हे असंच सत्य आहे की जे आपल्याला बाबाजी इथे सांगतायत की तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून जास्त डोकं लावायला गेलात तरी तुम्हाला ते समजणार नाहीये. ह्याप्रमाणेच आपण त्याला समजून घेऊ शकतो की आपण एक विचार आहोत, ईश्वराचा विचार, ज्यातनं आपली निर्मिती झाली. ईश्वराने विचार केला की मी अशी एक सृष्टी बनवेन ज्यामध्ये हे आत्मे माझ्यापासून जे वेगळे झालेत त्यांचं असं रूप असेल, एक आत्मा असा अनुभव घेईल, एक आत्मा भिकाऱ्याचं आयुष्य जगेल, तो त्या अनुभवामध्ये येईल, ते अनुभव घेईल. म्हणून आपण सगळेजण जे असं सांगितलंय की आपण सगळे ईश्वरासोबत एक आहोत, कारण आपण त्याचे विचार आहोत आणि ईश्वर सतत त्याच्या विचारांना घेऊन चालतो. ज्या विचाराने आपल्याला निर्माण केले त्या विचारासोबत ईश्वर सुसंगत एकाकार आहे बघा. म्हणजे तेच आता जे आपण बोललो, त्याच विचाराबरोबर आपण तो विचार आहोत, म्हणून आपण ईश्वरासोबत एक आहोत. म्हणून तुम्ही ईश्वरासोबत एक आहात. तुमच्या सर्वात शुद्ध स्थितीत असताना तुम्ही ईश्वराचा तोच विचार आहात. आता शुद्ध स्थितीचा अर्थ काय? शुद्ध स्थितीत म्हणजे जेव्हा आपण ईश्वराच्या प्रतिमेत आहोत असं जेव्हा आपण म्हणतो आणि त्याचे गुण आठवतो की ईश्वर माझा प्रेम आहे, ईश्वर माझा आनंद आहे, उत्साह आहे, हे जे काही आपण गुण म्हणतो ना, जे आपण इतके आठवडे त्याचा सराव केला, जेव्हा आपण त्या गुणांमध्ये असतो, लक्षात घ्या हे वाक्य, आपण जेव्हा त्याच्या गुणांमध्ये असतो म्हणजे शुद्ध स्थितीमध्ये, प्युअर प्युअर असतो आपण, हे द्वेष, अहंकार या सगळ्या गोष्टी जेव्हा नसतात आपल्यामध्ये, त्यावेळी आपण ईश्वरासोबत पूर्ण एक झालेलो असतो. म्हणून आपण रोज सराव करतोय पहिल्या आठवड्यापासून की मी ईश्वरासोबत एक आहे.
ईश्वराचे सगळे गुण विचार माझे आहेत. आणि जेव्हा मी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये पण तुम्ही आठवा, जेव्हा तुम्ही आनंदात असता, जेव्हा तुम्ही आपल्या मित्रांमध्ये बसून, आपल्या ग्रुपमध्ये बसून एक पवित्रतेने, निरागसतेने, खेळकळ वृत्तीमध्ये जिथं आपण काही विनोद ऐकतो, काहीतरी आपण हसतो, काहीतरी मजा करत असतो किंवा आपण कलामध्ये काहीतरी करत असतो, पेंटिंग, डान्स, कुठलंही फॉर्म असेल, त्यावेळी आपण शुद्ध स्थितीमध्ये असतो. कारण त्यावेळी आपण पूर्णपणे ईश्वरी गुणांमध्ये आलेलो असतो. ईश्वर आनंद आहे, हर्ष आहे. ती एक खेळकर वृत्ती आहे. जेव्हा आपण खूप मजेत असतो, जेव्हा आपण एखादी सिरियल जरी बघत असतो, कुठली अशी कॉमेडी सिरियल, ज्यावेळेस आपण खळखळून हसतो, त्यावेळी आपण शुद्ध स्थितीमध्ये असतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, हॅपी गो लकी किंवा सच्चिदानंद रूप, जे सतत आनंदात असतं. तर हॅपी गो लकी का म्हणतात? की जी लोक सतत खुश असतात, आनंदात असतात ना, ती लकी असतात. काय म्हणतात? भाग्यवान. कारण नेहमी खुशीत, आनंदात जे काही आहे ना, त्याच्यात सुद्धा ती समाधान मानणारी. त्या स्थितीमध्ये जेव्हा आपण असतो, तेव्हा आपोआपच गोष्टी चांगल्या घडायला लागतात. म्हणून हॅपी गो लकी. त्यांच्याबरोबर सहजपणे त्यांची कामं व्हायला लागतात. सहजपणे कुठेही गेले, की त्यांना अचानक असे अनुभव येतात, की कुठून तरी नको म्हणजे विचार नसताना सुद्धा पैसे येतील, कुठून काही कामं होतील. त्याचं कारणच हे, की आपण त्यावेळेस आपल्या ईश्वरी गुणांमध्ये असतो. आपण शुद्ध स्थितीत असतो आणि त्या व्हायब्रेशनमुळं आपल्या आजूबाजूला असणारी परिस्थिती तशीच बनायला लागते आणि आपल्याला वाटतं, "अरे, कसं काय माझ्यासोबत?" एक-एक असतात बघा, त्यांच्या आयुष्यात गोष्टी कमी असतील भौतिक जगामध्ये त्यांच्याकडं, पण त्यांचं जे हृदय आहे, त्यांची जी स्थिती आहे ना, ती सतत आनंदात असते, समाधानात असते. अशा लोकांना काहीच कमी पडत नाही, की सहजपणे त्यांची कामं होतात. कुठून होतात, कशी होतात, लोकं कशी मदत करतात, काही कळत नाही आणि सतत कंप्लेंट करणारी, की माझं असंच होत नाही. मनामध्ये ते भाव ठेवून जगणारी लोकं. त्यांच्या कामांमध्ये इतके अडथळे येतील आणि त्यांना वाटेल आम्ही एवढे प्रयत्न करतोय, इतके आम्ही मेहनत घेतोय, पण काही कामं होत नाहीयेत. बघायचं, माझ्या आतमध्ये मी कुठला विचार घेऊन राहते? किती शुद्धता, प्रेम, पवित्रता काय आहे माझ्या आतमध्ये? म्हणून इथे सांगितलं जातं, की ज्यावेळेस तुम्ही शुद्ध स्थितीत असता, तेव्हा तुम्ही ईश्वराचा तो विचार असता. कारण ईश्वराने तुम्हाला एक शुद्ध चेतना, एक आनंद म्हणून निर्माण केलंय. म्हणून आपण त्या स्थितीत असताना आपण ईश्वरासोबत एक झालेलो असतो आणि त्यावेळेस आपली कामं पटपट होतात. आपल्याला कळतही नाही. अ, हे पुढचं वाचलंय का तुम्ही? सर्व काही निर्माण करणारा? हो, हां. वाचलंय. तर सर्व काही निर्माण करणारा तो एक विचार आपण आहोत. म्हणून आपण त्या विचाराबद्दल सर्व काही जाणून घेऊ शकतो. आता हे वाक्य बघा. ईश्वराचा तो विचार ज्यातनं सृष्टी निर्माण झाली, ज्यातनं अणुरेणू निर्माण झाले, सगळ्या रचना झाल्या, मी सुद्धा झाले. आता तो विचार जर मी आहे ईश्वराचा, तर त्या विचाराबद्दल मला सगळं काही माहीत करून घेता येतं. कारण मीच तो विचार आहे ना. म्हणजेच काय? माझ्याबद्दल मला सगळं काही माहीत करून घेता येतं. ह्याचा अर्थ असा झाला, की ईश्वराचा जर विचार मी आहे, तर माझ्या स्वतःच्या निर्मितीबद्दल, अस्तित्वाबद्दल मी पूर्ण काही जाणून घेऊ शकते. मी कोण आहे? मी का आले? माझा अर्थ काय इथे येण्याचा? माझा उद्देश काय? मी काय केलं पाहिजे? माझा पुढचा मार्ग कसा आहे? कोण मला मार्ग दाखवेल? माझं मार्गदर्शन कोण करेल? आणि मी काय करायला पाहिजे? हे सगळं मला माहीत करून घेता येतं. आपण केवळ त्या विचाराचा एक भाग नसून सर्व काही निर्माण करणाऱ्या ईश्वराच्या त्या एका विचारात काय काय समाविष्ट आहे हे माहीत करून घेण्यासाठी आपल्याला निर्माण केलंय. तर आपण केवळ तो विचार नाहीये, ते केवळ भाग नाहीये त्याचा. त्या एका विचारामध्ये काय काय अनुभव घेण्यासाठी निर्माण केलं गेलंय मला, हे मला सगळं माहीत करून घेता येतं. म्हणजे ईश्वराने एक विचार केला, की मी असा एक आत्मा, एक व्यक्ती बनवेन, ज्याचं काहीतरी आपण नाव देऊ, एबीसी. आता जो विचार एबीसी त्या व्यक्तीबद्दल बाहेर पडलाय, त्याला सांगितलंय, त्याची ब्लू प्रिंट तयार केली, की त्यांनी हे सगळं
अनुभव करू शकतो जेव्हा हा माझ्यापासून वेगळा होतो. त्यावेळी त्याच्यामध्ये काय 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 लिहिलं गेलेलं आहे त्या ब्लू प्रिंटमध्ये. मला काय जगायचंय, मला काय अनुभव घ्यायचे, हे सगळं काही तो आत्मा, तो जीव ABC जो कोणी आहे, तो सगळं काही ते जगू शकतो. त्याला ईश्वराचे जे सगळे गुण आहेत, समृद्धी, आनंद, उत्साह, भरपूर पैसा, भरपूर यश, प्रसिद्धी, हे जे काही आहे ना, हे सगळे ईश्वराचे जे गुण आहेत, आपण त्याला विचार म्हणू, त्या विचारांमधलं हे सगळं काही एक जीव एका जन्मामध्ये हे सगळ्याचा अनुभव घेऊ शकतो. का नाही? जर त्याला बनवलंच गेलंय की आनंद, समृद्धी हे सगळं तू ईश्वराच्या प्रतिमेत जग, तर त्या जीवाला ते सगळं काही अनुभव करता येतं. पण मग तसं का नाही होत, ह्याचं उत्तर आपल्याला पुढे मिळेल, की का प्रत्येक जण ते अनुभव घेऊ शकत नाही. असं जर आहे की ईश्वराच्या प्रतिमेत बनलेल्या प्रत्येक जीवाला अनुभव घेता येऊ शकतो, तो त्याचा हक्क आहे, तर मग प्रत्येक जीव का नाही अनुभव घेत, हे पण उत्तर आपल्याला कळेल. पण सध्या आपण हे बघू की आपण ते सगळं काही अनुभव करू शकतो. ह्या एका जन्मामध्ये आल्यावर आपल्याला जेव्हा समजलं की मी ईश्वराचा विचार आहे, साक्षात ईश्वराचा, ज्यांनी सृष्टी बनवली, आणि मी जर तो विचार आहे, जर मी त्या ईश्वराचं मॅनिफेस्टेशन आहे, प्रकटीकरण आहे, तर त्या विचारामध्ये काय काय येतं हे सगळं मी अनुभव करू शकते ह्या देहामध्ये. हा, याचा अर्थ असा आहे की आपल्या इच्छेनुसार आपण त्या ईश्वरी विचाराच्या कोणत्याही पैलूचा विचार करू शकतो. हे अगदी एखादे रेडिओ स्टेशन शोधून लावण्यासारखे आहे. आपण निर्मितीविषयी कोणतेही ज्ञान मिळवू शकतो. ईश्वराच्या विचाराबद्दल एक काय गोष्ट अगदी निश्चित आहे. गायत्री, ते इथं थांबते मी. हा तर बघा, की म्हणजेच आता हा जे मी म्हटलं ना, की आपण ह्याचा अर्थ असा आहे की विचाराचा कुठलाही पैलू याबद्दल आपण तो अनुभव घेऊ शकतो, आपण विचार करू शकतो. इथं उदाहरण दिले की रेडिओ स्टेशन शोधून लावण्यासारखं. मला आता अनुभव करायचा आहे की माझं दुःख माझं बघून झालं, गरिबी बघून झाली आता मला. आता मला अनुभव करायचा आहे की मला इथून पुढे चांगला पैसा, भरपूर पैसा, एक लक्झरियस लाईफ, भौतिक जग मला अनुभव करायचंय. मग मी काय केलं पाहिजे? मी काय केलं पाहिजे? मी त्या जगाची जी फ्रिक्वेन्सी आहे माझ्या आयुष्यात, ते जग आणण्यासाठी, ते जग अनुभव करण्यासाठी मी ईश्वराच्या त्या विचाराला ट्यून केलं पाहिजे, त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलं पाहिजे. एखादं रेडिओ स्टेशन कसं लावतो आपण? 93.5 FM लावायचंय, किंवा अजून कुठले चॅनल 98 असेल, ह्या फ्रिक्वेन्सीला आपण जातो. ते लावल्यानंतर बरोबर ते स्टेशनवर रेडिओ वाजायला लागतो. अगदी तसं ती फ्रिक्वेन्सी आपण कॅच करणं गरजेचं आहे. आपण सृष्टी निर्मितीविषयी कोणतेही ज्ञान मिळवू शकतो. आपले ऋषी मुनी असतील, एक मोठे मोठे योगी असतील, आपण ज्यांना इतकं हे करतो की हे योगी कसं काय ह्यांना सगळं समजतं, कसं काय ह्यांना इथं थर्ड आय मध्ये सगळं दिसतं, ज्यांना सिद्धी वगैरे आपण म्हणतो, की कसं करतायत सगळं. त्यांना आणि आपली रचना अगदी सेम झालेली. मग ते कुठून आणतायत हे सगळं ज्ञान? ते वाक्य आठवा, आपण सगळे एका ब्रह्मांडीय कॉम्प्युटरला जोडलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना ते ज्ञान मिळू शकतं. तो जो कॉम्प्युटर आहे ना, परम कॉम्प्युटर, आपण परम संगणक म्हणतो ना, मोठा संगणक, एक मोठा कॉम्प्युटर, त्याच्याशी आपण सगळे जोडलेले आहोत. पण कोण किती त्याच्यातनं इन्फॉर्मेशन घेते हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून इथं सांगितलं गेलंय की आपण सृष्टी निर्मितीविषयी काहीही मिळवू शकतो. ती ॲबिलिटी, ती क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण कोण किती त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करतं आणि ती इन्फॉर्मेशन आणतं हे ज्याच्या त्याच्या त्या अनुभवांवर आणि त्याला त्या ज्ञानावर अवलंबून आहे. तर आपण सगळेजण ह्याच लिंकवर जॉईन होऊ आणि अगदी थोडासा पार्ट अजून कव्हर करू, कारण धडा थोडा मोठा आहे, समजून घ्यायला आपल्याला थोडा वेळ लागेल. तर आपण सगळे ह्याच लिंकवर जॉईन व्हा परत एकदा.